तर रामराम मंडळी, आज होता वाढदिवस शैलेश दाचा. सकाळी लवकर उठून झाडझुड करून थोडं अंग टाकलं. काय दूध काढायला टाइम झाला, सोडलं वासराला. गायचे सड चांगल्या प्रकारे धुवून घेतले. मग काय काढून घेतलं दूध. टॉम्या बघत होता. टॉम्याला म्हटलं तू पण तुझा हिस्सा पिऊन घे. सर्व जनावरांचा खुराक ठेवून मेरा इंतजार कर रहे. ठेवली डोक्यावर कॅटली. निघालो घराकड. या अशा रस्त्यामुळं गाडी येत नव्हती. थोडं पुढे आल्यावर भेटले भैया गायकवाड. आलो घरी, आंघोळ केली, टाकला शेला, निघालो डेअरीवर. काय माहीत काऊन दगड मारत होते. आलो डेअरीत, केली डेअरी चालू, केली मशीन प्रेस, केलं दूध घ्यायला चालू. आलो डेअरीच्या बाहेर, दिसला आपला बड्डे बॉय. दिल्या त्यांना शुभेच्छा. जेवण खाऊन करून आलो शेतात. सोडलं गायला आणि म्हशींना. म्हशी का पाण्याच्या बाहेर यायचं नावच घेत नव्हत्या. मला एक समजत नव्हतं पावसाळा चालू आहे की उन्हाळा. मग मशीनी करायच्या नंतर यांना घेऊन गेलो मी थेट आखाड्यावर. आखाड्यावर नेऊन बांधून यांना चारा ठेवला. नंतर झालं तर आपला झोपाचा टाइम. निघालो घराकडं. 12 ते 3 म्हणजे आपला झोपाचा टाइम. उठल्याबरोबर गुरुजींचा चेहरा पुढं. गुरुजींचं म्हणणं होतं की लाल किल्ल्यावर भगवा फडकलाच पाहिजे. मी म्हटलं भडकऊच. चाय वगैरे पिऊन मी निघालो शेताकडे. चारा पण कटर करायचा होता. मशीन चालू करतात लाईट पण गेली. डेअरीवर दूध घेऊन मी आलो थेट शेतात. शेतात तर काय आमचे सर्व ऋषीभाऊ, गौरवभाऊ, पमू पटेल सर्वांचं नियोजन थाटात चालू होतं. आज बड्डे बॉयकडून पार्टी होती. मी आणि रामा पाटील आम्ही दोघंजण भगवानाकडेच बघत होतो. कधी होते बाजी कधी जेव्हा बसतो की. सगळ्यांचं म्हणणं होतं पहिले बड्डे करू का नंतर जेवण. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे जेवाय बसणे. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा.